राज्यात आणि देशात असं नक्की काय झालंय की ज्याने ट्रॅफिक पोलिसांची इज्जतच लोक आता करत नाहीत। लोक आता यांना अजिबात भाव देत नाहीत किंवा फाईनला सुद्धा घाबरत नाहीत। उलट पोलिसांच्या तोंडावर त्यांचेच व्हिडिओ काढतात। पोलिसांनी हे हाताने करून घेतलंय। उगाच कुठल्या तरी कोपऱ्यात एखाद्या झाडाच्या मागे किंवा भिंतीच्या मागे लपून बसायचं आणि कोणी समोर आला की त्याला भॉक करून पकडायचं। बघू तुझं लायसन, बघू तुझं पीयूसी, इन्शुरन्स। जे सर्रास ट्रॅफिकचं उल्लंघन करत आहेत, जे रस्त्यांवर गंभीर गुन्हे करत आहेत, ते तर यांच्या तोंडासमोरून पळून जात आहेत आणि हे पकडत बसलेत सर्वसामान्यांना। बरं, हा प्रकार काही नियमात राहायला लावण्यासाठी केला जातो असे अजिबात नाही। माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हे पण दाखवले आहे की शहरातले इतके महत्त्वाचे चौक आणि तिथे एकही ट्रॅफिक पोलीस हजर नाही, पण यांची जे फाईन मारायची ठिय्ये आहेत इथे आवर्जून भेटतात। कुठेतरी कॅनलच्या बाजूला, कुठेतरी एखाद्या आडोशाला। जर यांनी ठरवले की शहरात एकही माणूस नियम मोडणार नाही तर यांच्यात इतकी पॉवर आहे की हे 2च दिवसात पूर्ण शहराला सरळ करू शकतात। अमेरिका, दुबई, जपान, चीन मध्ये कसे काय शक्य होते, इथे का शक्य होऊ शकत नाही? पण जर लोक नियमात राहिले तर सरकारची तिजोरी आणि काही भ्रष्ट पोलिसांचे खिसे कसे भरणार? बरं, हे फाईन मारल्यामुळे जर लोक सुधारले असते तर मागच्या 20 वर्षांपूर्वीच सुधारले असते। यांच्या अशा वागण्यामुळे लोक पण आता कोडगे झाले आहेत। पकडले की 100-200 तोंडावर मारायचे आणि निघायचे। काहींनी तर वर्षाचे बजेट पण ठेवलेले असते यासाठी। बरं, सर्वच पोलीस अजिबात असे नाहीत, पण जे आहेत त्यांच्यामुळे बाकीच्यांकडे बघायचा दृष्टिकोन पण तसाच झालाय समाजाचा। माझं स्पष्ट मत आहे की पोलिसांनी सध्या तरी हे इन्शुरन्स, पीयूसीचे चिरकुट धंदे थोडे दिवस बंद करून जे नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांनाच पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि शहरामध्ये नियम भंगूंनी जो हैदोस घातला आहे आधी त्यांना आवरावे, मगच पुढचे बघावे। आणि चॅनलला सबस्क्राइब न करता गेला तर ऑनलाईन फाईन आलाच म्हणून समजा आरटीओचा मोबाईलवर।